गुड इव्हिनिंग फ्रेंड्स, पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या इंग्लिश स्पोकनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि मराठीतून इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। आज आपल्यासाठी नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर असा इंग्लिश स्पोकनचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आपण फक्त तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, काळजीपूर्वक ऐका। आपण सुद्धा 100% इंग्रजीमध्ये सुसंवाद साधल्याशिवाय राहणार नाही। मी नेहमी आणि प्रत्येक व्हिडिओ बनवित असताना सांगत असतो की या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही। एव्हरीथिंग इज पॉसिबल। सर्व काही आपल्याला शक्य आहे। तर आज आपण एक नवीन टॉपिक, एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत। ती कन्सेप्ट म्हणजे मी येऊ शकतो, तो जाऊ शकतो, ती गाऊ शकते, ती गाऊ शकत होती, तो अभ्यास करू शकत होता, मनोज मदत करू शकत होता किंवा मनोज मदत करू शकला, ती पोहू शकते, तो बोलू शकतो, रमेश येऊ शकतो, रमेश जाऊ शकतो, ते दरवाजा उघडू शकतात किंवा ते दरवाजा उघडू शकत होते। अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलतात ही देखील दैनंदिन व्यवहारात वापरावयाची वाक्य आहेत। आपण बऱ्याच वेळा अशा प्रकारची वाक्य बनवित असतो आणि ते डायरेक्टली और इनडायरेक्टली त्याचा उपयोग आपण करत असतो। तर मी तुम्हाला अशा प्रकारच्या वाक्यांसाठी इंग्रजीमध्ये काय वापरतात, कोणते शब्द वापरतात ते सांगतो की अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला बनवायची असतील तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये कॅन आणि कुडचा उपयोग केला जातो। कॅन आणि कुडचा उपयोग केला जातो। कॅन म्हणजे शकतो आणि कुड म्हणजे शकत होता किंवा शकला। आणि त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे कुड हॅव, करू शकत असे, करू शकत असते, करू शकत असत। अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी बनवू शकतो ते मी तुम्हाला सांगतो। आता बघा, पहिलं वाक्य की अशा प्रकारची वाक्य बनवित असताना आपल्याला त्या वाक्यांच्या सूत्रांचा विचार करावा लागेल की अशा प्रकारची वाक्य बनवण्यासाठी वाक्याची रचना काय असते, वाक्याचे सूत्र काय असतं। लक्षात घ्या व्यवस्थित। एस, एस म्हणजे सब्जेक्ट, प्लस कॅन ऑब्लिक कुड ऑब्लिक कुड हॅव, या तिघांपैकी कोणतं येईल बघा। किंवा तुम्हाला सेपरेट सांगतो, एस प्लस कॅन प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस आरपीएस। आरपीएस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स। आता हे सूत्र लक्षात घ्या, पुन्हा रिवाइज करतो। एस प्लस कॅन प्लस V1, V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप प्लस आरपीएस रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स, वाक्याचा उर्वरित भाग। आता पहिलं वाक्य बघा, आय कॅन स्पीक। आय या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर कॅन वापरावं हे मी सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, आणि त्याच्यानंतर स्पीक हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि इंग्लिश हे आरपीएस आहे। आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकतो। शी कॅन डान्स, ती नाचू शकते किंवा ती नृत्य करू शकते। तर शी या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, कॅन हे मी वापरायला सांगितलेलं आहे, डान्स हे V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे। शी कॅन डान्स, ती नाचू शकते। दे कॅन गो इन द पार्टी, ते पार्टीमध्ये जाऊ शकतात। तर दे हा सब्जेक्ट आहे, कॅन वापरायला लावलेला आहे, गो हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि इन द पार्टी हे आरपीएस आहे, रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स। राईट, अशा प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो। ही कॅन राईट प्रॉपरली, तो व्यवस्थित लिहू शकतो। मग आता या कॅनची जी काही वाक्य असतात ती कॅनची वाक्य कशासाठी असतात? ही कॅनची वाक्य आपली ॲबिलिटी दाखवतात, आपल्याजवळ असलेले गुण, आपल्याजवळ असलेली क्षमता, आपली ॲबिलिटी काय आहे हे ॲबिलिटी, कॅपॅसिटी दाखवण्याचं काम कॅन करत असतं। राईट, तर ही कॅन गो, तो जाऊ शकतो। ही कॅन गो, तो जाऊ शकतो। महेश कॅन कम, महेश येऊ शकतो। राईट, मग ज्या वाक्याच्या शेवटी शकतो असतो
तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये कॅनचा उपयोग केला जातो. बरोबर. आता बघा, आय कॅन स्पीक मी बोलू शकतो, आय कॅन टीच मी शिकवू शकतो, यू कॅन लिसन तुम्ही ऐकू शकतात, म्हणजे तुमच्याकडे ऐकण्याची क्षमता आहे. आय कॅन स्पीक म्हणजे मी बोलू शकतो, म्हणजे माझ्याकडे बोलण्याची क्षमता आहे. तर अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो. मग ही झाली कॅनची वाक्य. आपल्याला जर कुडची वाक्य बनवायची असेल तर कुडची वाक्य बनवण्यासाठी सूत्र काय आहे बघा, लक्षात घ्या. सब्जेक्ट प्लस कुड प्लस V1 म्हणजे क्रियापदाचे पहिलं रूप, त्याच्यानंतर RPS. मग कुड म्हणजे काय, शकत होता किंवा शकला, राईट. तर ही कुड गो देअर, तो तेथे जाऊ शकत होता किंवा तो तेथे जाऊ शकला असं जरी म्हटलं तरी चालेल. ही कुड लिसन मी व्हेरी वेल, तो मला व्यवस्थित ऐकू शकत होता, म्हणजे माझं बोलणं तो व्यवस्थित ऐकू शकत होता, किंवा तो माझं व्यवस्थित बोलणं ऐकू शकला असं जरी म्हटलं तरी काही अडचण नाही. मीनाक्षी कुड ओपन द डोअर, मीनाक्षी दरवाजा उघडू शकली. दे कुड कंप्लीट देअर होमवर्क, ते त्यांचा गृहपाठ पूर्ण करू शकत होते किंवा पूर्ण करू शकले असं जरी म्हटलं तरी चालेल. म्हणजे कॅन हा जो शब्द आहे हा वर्तमान काळाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे वर्तमान काळामध्ये मी एखादी गोष्ट करू शकतो, कॅन, आणि मी एखादी गोष्ट करू शकलो किंवा शकत होतो हे पास्ट टेन्स दाखवतं, म्हणजे भूतकाळ दाखवतं. म्हणजे कॅन हे जे काही क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद, हेच याचं भूतकाळी रूप कुड आहे बघा, लक्षात घ्या. महेश कुड राईट मराठी, महेश मराठी लिहू शकत होता किंवा महेश मराठी लिहू शकला, राईट. रुपाली कॅन ड्राईव्ह अ कार, रुपाली कार चालवू शकत होती किंवा रुपाली कार चालवू शकली. म्हणजे मराठी वाक्यामध्ये ल ला ली ले, लक्षात घ्या, ल ला ली ले असे शब्द आले तिथं कुडचा उपयोग करू शकतो आपण. आणि मराठी वाक्यामध्ये तो ती ते करू शकते करू शकतात असे शब्द आले तर त्याच्यामध्ये कॅनचा वापर करतात. मग अशी दैनंदिन व्यवहारामध्ये आपण हजारो प्रकारची वाक्य वापरतो की नाही. आपल्याला आईने काम सांगितलं तर आपण काय म्हणतो, यस आय कॅन डू, मी करू शकतो, किंवा यस आय कुड डू, मी करू शकत होतो किंवा मी करू शकलो. म्हणजे वाक्यरचना बोलत असताना आपल्याला नेमकं कॅनचा उपयोग करायचा आहे का कुडचा उपयोग करायचा आहे का या पलीकडे कुड हॅवचा उपयोग करायचा. आता कुड हॅव म्हणजे काय, करू शकत असे, करू शकत असे. मग आता कुड हॅवचे वाक्यरचनेचे सूत्र कसे बघा, लक्षात घ्या. एस प्लस कुड हॅव प्लस V3, इथं V1 वापरायचे नाही. एस प्लस कुड हॅव प्लस V3 म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप प्लस RPS म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. आता वाक्य कशी बघा, आय कुड हॅव कम्प्लिटेड माय वर्क, आय कुड हॅव कम्प्लिटेड माय वर्क म्हणजे मी माझं काम करू शकत असत, पूर्ण करू शकत असत. शी कुड हॅव डान्स ऑन द स्टेज, ती व्यासपीठावर नाचू शकत असत, बरोबर. त्याचप्रमाणे दे कुड हॅव कम्प्लिटेड देअर होमवर्क, ते त्यांचा गृहपाठ पूर्ण करू शकत असत, राईट. अजून एक वाक्य, महेश कुड हॅव हेल्प देम, महेश त्यांना मदत करू शकत असत. तर बाय दिस वे वी कॅन मेक सेव्हरल काइंड्स ऑफ सेंटेन्सेस बाय युजिंग कॅन, कुड और कुड हॅव. म्हणजे कॅन, कुड आणि कुड हॅवचा उपयोग करून आपण अशी वाक्य बनवू शकतो. पण बघा, अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये फ्लुएन्सी केव्हा येईल, अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये मास्टरी केव्हा येईल, जोपर्यंत आपण अशा प्रकारच्या वाक्य बोलण्याची प्रॅक्टिस करत नाही. म्हणजे प्रॅक्टिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ टू लर्न एनिथिंग न्यू. कोणतीही नवीन गोष्टी शिकण्यासाठी ती समजून त्याचा सराव करणं फार महत्वाचे, लक्षात घ्या. आणि जोपर्यंत आपण सराव करत नाही, जोपर्यंत ते वाक्य किंवा त्या प्रकारची रचना आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वापरत नाही, तोपर्यंत आपण शिकू शकत नाही. बघा,
कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी एक बेसिक असतं, कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी एक नियम असतो, आणि त्या नियमानुसार इफ वी विल ट्राय टू मेक सच काइंड ऑफ सेंटेन्सेस ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन, देन 100% वी विल हॅव सक्सेस इन दॅट. म्हणजे 100% त्या गोष्टीमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो जर आपण नियमानुसार ते बनवलं तर. आता बघा, संकेत कॅन स्लीप, संकेत झोपू शकतो. आता हेच वाक्य, संकेत कुड स्लीप, संकेत झोपू शकला. आता हेच वाक्य, संकेत कुड हॅव स्लेप्ट, संकेत झोपू शकत असत. म्हणजे एकच वाक्य मी तिघ पद्धतीने वापरलं, म्हणजे कॅन पण वापरला, कुड पण वापरला आणि कुड हॅव पण वापरला. फक्त वाक्य रचना बदलली आणि त्या वाक्य रचनेच्या अर्थामध्ये बदल होत गेला. मग सिच्युएशन नुसार, मग नेमकं आपल्याला कॅन वापरायचं असेल, आपल्याला कुड वापरायचं असेल किंवा कुड हॅव वापरायचं असेल, तर अशा पद्धतीने आपण कॅन, कुड हॅवचा उपयोग करू शकतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. In every video of mine, same sentence again and again I am using only for you. तुमच्यासाठी हे एक वाक्य पुन्हा पुन्हा वापरतो, जेणेकरून यू मस्ट गेट मोटिवेशन फ्रॉम माय साइड, म्हणजे माझ्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळावी ना. राईट. आता बघा पुन्हा, आय कॅन स्पीक, मी बोलू शकतो. शी कॅन स्पीक, ती बोलू शकते. तर त्याच्यानंतर अजून या पलीकडे किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला बोटांवर वाक्य म्हणून दाखवतो. हे बघा, आय कॅन स्पीक, मी बोलू शकतो. शी कॅन स्पीक, ती बोलू शकते. ही कॅन स्पीक, तो बोलू शकतो. इट कॅन स्पीक, ते बोलू शकतं. यू कॅन स्पीक, तुम्ही बोलू शकतात. तू बोलू शकतो. यू कॅन स्पीक, तुम्ही बोलू शकतात. दे कॅन स्पीक, ते बोलू शकतात. राईट. वी कॅन स्पीक, आम्ही बोलू शकतो. बॉय कॅन स्पीक, मुलगा बोलू शकतो. बॉयज कॅन स्पीक, मुले बोलू शकतात. पुन्हा बघा की आय कॅन गो, मी जाऊ शकतो. शी कॅन गो, ती जाऊ शकते. ही कॅन गो, तो जाऊ शकतो. इट कॅन गो, ते जाऊ शकतं. यू कॅन गो, तू जाऊ शकतो. यू कॅन गो, तुम्ही जाऊ शकतात. दे कॅन गो, ते जाऊ शकतात. वी कॅन गो, आम्ही जाऊ शकतो. बॉय कॅन गो, मुलगा जाऊ शकतो. बॉयज कॅन गो, मुले जाऊ शकतात. अशा पद्धतीने आपण वाक्यरचना बोलू शकतो. आता बघा, महेश कॅन स्पीक इंग्लिश, महेश इंग्रजी बोलू शकतो. सुनीता कॅन स्पीक इंग्लिश, सुनीता इंग्रजी बोलू शकते. रुपाली कॅन स्पीक इंग्लिश, रुपाली इंग्रजी बोलू शकते. मोहन कॅन स्पीक इंग्लिश, मोहन इंग्रजी बोलू शकतो. संकेत कॅन स्पीक इंग्लिश, संकेत इंग्रजी बोलू शकतो. प्रणव कॅन स्पीक इंग्लिश, प्रणव इंग्रजी बोलू शकतो. तेजल कॅन स्पीक इंग्लिश, तेजल इंग्रजी बोलू शकते. मोनिका कॅन स्पीक इंग्लिश, मोनिका इंग्रजी बोलू शकते. बॉय कॅन स्पीक इंग्लिश, मुलगा इंग्रजी बोलू शकतो. बॉयज कॅन स्पीक, मुले इंग्रजी बोलू शकतात. आता कॅनची वाक्य आपण बनवली, 10 ते 20 प्रकारची वाक्य बनवली. कुडची वाक्य बनवू आपण. आय कुड डान्स, मी नाचू शकतो. ही कुड डान्स, आय कुड डान्स, मी नाचू शकलो किंवा नाचू शकत होतो. शकत होतो जरी म्हटलं तरी चालेल, शकला म्हटला, शकली म्हटले, शकले म्हटले, अर्थानुसार तरी चालेल. आय कुड डान्स, मी नाचू शकलो. ही कुड डान्स, तो नाचू शकला. शी कुड डान्स, ती नाचू शकली. इट कुड डान्स, ते नाचू शकलं. यू कुड डान्स, तू नाचू शकला. यू कुड डान्स, तुम्ही नाचू शकले. दे कुड डान्स, ते नाचू शकले. वी कुड डान्स, आम्ही नाचू शकलो. बॉय कुड डान्स, मुले नाचू शकले. मुलगा नाचू शकला. बॉयज कुड डान्स, मुले नाचू शकले. राईट. पुन्हा पुढचं अजून एक वाक्य घेऊ. राईट. पुढचे एक वाक्य घेऊ. आय कुड स्विम इन द रिव्हर, मी नदीत पोहू शकलो. मी नदीत. आय कुड डान्स इन द स्विम, आय कुड स्विम इन द रिव्हर, मी नदीत पोहू शकलो. ही कुड स्विम इन द रिव्हर, तो नदीत पोहू शकला. शी कुड स्विम इन द रिव्हर, ती नदीत पोहू शकली. इट कुड स्विम इन द रिव्हर, ते नदीत पोहू शकलं. यू कुड स्विम इन द रिव्हर, तू नदीत पोहू शकला. यू कुड स्विम इन द रिव्हर, तुम्ही नदीत पोहू शकले. राईट. त्याच्यानंतर दे कुड स्विम इन द रिव्हर, ते नदीत पोहू शकले.
वी कुड स्विम इन द रिव्हर, आम्ही नदीत पोहू शकलो. बॉय कुड स्विम इन द रिव्हर, मुलगा नदीत पोहू शकला. बॉयज कुड स्विम इन द रिव्हर, मुले नदीत पोहू शकले. बघा, बाय दिस वे वी कॅन मेक सेंटेन्स. अशा पद्धतीने आपण हजारो वाक्य बनवू शकतो. माझा एकच उद्देश आहे, माझ्या शरीराच्या मदतीने किंवा हाताच्या बोटांच्या मदतीने मला इंग्रजीच्या जेवढ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर करता येतील तेवढ्या मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही पुस्तकामध्ये किती इंग्रजी वाचली दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही वहीमध्ये किती वाक्य लिहिले दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. पण तुम्ही प्रॅक्टिकली किती वाक्य बोलले किंवा किती वाक्य बोलू शकता दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे फार महत्वाचे, लक्षात घ्या. डोंट फॉरगेट टू व्हॉट आय से. विसरू नका मी काय म्हणतो आहे. बरोबर. आता कुड हॅव ची वाक्य. आय कुड हॅव गॉन, ही कुड हॅव गॉन, शी कुड हॅव गॉन, इट कुड हॅव गॉन, यू कुड हॅव गॉन, यू कुड हॅव गॉन, दे कुड हॅव गॉन, वी कुड हॅव गॉन, बॉय कुड हॅव गॉन, बॉयज कुड हॅव गॉन. अजून कुड हॅवचं अजून एक वाक्य, राईट. आय कुड हॅव हेल्प देम, ही कुड हॅव हेल्प देम, शी कुड हॅव हेल्प देम, इट कुड हॅव हेल्प देम, यू कुड हॅव हेल्प देम, यू कुड हॅव हेल्प देम, they could have helped them, we could have helped them, boy could have helped them, boys could have helped them. By this way many opportunities are in front of you, but only one thing that is very very important from your side, that is to touch these sentences. त्या वाक्यांना स्पर्श करण्याची गरज आहे, त्या वाक्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही त्या वाक्यात बोलण्याचा प्रयत्न करत नाही, त्या वाक्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत नाही, प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत आपल्याला काही येणार नाही. बघा, कोणतीही कन्सेप्ट आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. एकदा का आपल्याला कन्सेप्ट समजली का, तर एका वाक्याच्या मदतीने थाउजंड्स ऑफ सेंटेन्स वी कॅन मेक. हजारो वाक्य आपण बनवू शकतो. तेवढी ॲबिलिटी आपल्याकडे येते. बघा, लक्षात घ्या, तेवढी कॅपॅसिटी आपल्याकडे असते. बरोबर आहे की नाही. मग तशा प्रकारची वाक्य तुम्ही बनवा आणि पुन्हा पुन्हा सराव करा, पुन्हा पुन्हा सराव करा. काय करायचं आहे तुम्हाला की नवनवीन शब्द, नवनवीन क्रियापद. आणि कॅन कुठं वापरतात, कुड कुठं वापरतात, कुड हॅव कोणत्या अर्थाने वापरतात, इतकं जरी आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, 100% येणार नाही. इझिली यू कॅन मेक सेंटेन्स. आरामाने आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तशी वाक्य बनवू शकता. आता बघा, आय कॅन सीट ऑन द चेअर, आय कॅन सीट ऑन द चेअर, शी कॅन सीट ऑन द चेअर, ही कॅन सीट ऑन द चेअर, इट कॅन सीट ऑन द चेअर, यू कॅन सीट ऑन द चेअर, यू कॅन सीट ऑन द चेअर, दे कॅन सीट ऑन द चेअर, राईट. वी कॅन सीट ऑन द चेअर, बॉय कॅन सीट ऑन द चेअर आणि बॉयज कॅन सीट ऑन द चेअर. हेच वाक्य I could sit on the chair, I could sit on the chair, he could sit on the chair, it could sit on the chair, right. He could sit on the chair, you could sit on the chair, you could sit on the chair, they could sit on the chair, we could sit on the chair, boy could sit on the chair and boys could sit on the chair, right. आता हेच वाक्य कुड हॅव मध्ये बघा. आय कुड हॅव सॅट ऑन द चेअर, ही कुड हॅव सॅट ऑन द चेअर, शी कुड हॅव सॅट ऑन द चेअर, इट कुड हॅव सॅट ऑन द चेअर, यू कुड हॅव सॅट ऑन द चेअर, यू कुड हॅव सॅट ऑन द चेअर, दे कुड हॅव सॅट ऑन द चेअर, वी कुड हॅव सॅट ऑन द चेअर, बॉय कुड हॅव सॅट ऑन द चेअर, boys could have sat on the chair, right. Very simple. By this way you can go and make a practice a lot if you want to become a good speaker in English. Once again I am telling you, show your confidence, clear your basic concept about English. English
is not our mother tongue, but English is an international language. English is a window to the world. इंग्रजी जगाची खिडकी आहे. म्हणजे या इंग्रजीच्या मदतीने आपण जगात कुठेही वास्तव्य करू शकतो, कुठेही नोकरी करू शकतो, राईट. इंग्रजीच्या जोरावर आपण वेगवेगळे जॉब करू शकतो. मग त्यासाठी आजच्या या 21व्या आणि आयटीच्या युगामध्ये, आयटी म्हणजे काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये इंग्रजी शिकणं फार महत्वाचं आहे. मग याच्या अगोदर मी जेवढे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते थेअरी प्लस प्रॅक्टिकल केलेले आहेत, पण आता प्रत्यक्ष प्रॅक्टिकली मी तुम्हाला वाक्य बनवून दाखवत आहे, राईट. आणि मला जसं बोलता येतं तसं तुम्ही सुद्धा बोलू शकतात. माझ्याकडे जी ॲबिलिटी आहे बोलण्याची ती तुमच्याकडे सुद्धा आहे. स्वतःला कमी समजू नका, आरामाने आपण बोलू शकतो. तर अशा पद्धतीने किती प्रकारची वाक्य बनवते, तर ते आपल्यावर डिपेंड आहे. काय वाक्य बनवायचे, कसे बनवायचे, कॅन कोणत्या अर्थाने वापरायचा, कूड कोणत्या अर्थाने वापरायचा, कूड हॅव कोणत्या अर्थाने वापरायचा. तिघांचा अर्थ वेगवेगळा आहे बरं का. तिघांचा अर्थ वेगवेगळा आहे आणि वेगवेगळ्या अर्थाने आपण यांचा उपयोग करू शकतो. फक्त तो उपयोग आपण किती प्रभावी करतो बरं का. संकेत इकडे लक्ष द्या, संकेत इकडे लक्ष द्या. तुम्ही मी काय सांगतोय तर तुम्ही किती प्रभावी याचा उपयोग करू शकतात, तर त्या दृष्टीने आपण हा व्हिडिओ बनवला आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आता मी हा व्हिडिओ 3 जणांना शिकवलाय. आज प्रणवला शिकवला आहे, संकेतला शिकवलेला आहे, तेजल दीदीला शिकवलं आहे. तुम्ही 3 जण हा विषय किती प्रभावीपणे समजलात आय डोंट नो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. गोर गरीब व इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.